शिंदे सरकारतर्फे घोषित योजनांचा लाभ घ्यावा। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, दुर्बल घटकांसाठी अनेक योजनांसाठी भरीव तरतूद केली आहे। यामुळे राज्यातील जनता व विशेष करून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। शिंदे सरकारतर्फे घोषित योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी सोमवारी श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेमध्ये केले आहे। शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला गेला। राज्यातील 2,05,000 मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, 2.5 कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिन्याकाठी 1,500 रुपयांची थेट मदत, महिलांना वर्षातून 3 मोफत सिलेंडर, शेतकरीला कृषी पंपाला मोफत वीज, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, दुधाला लिटर मागे 5 रुपये अनुदान अशा घोषणा महायुती सरकारने अर्थसंकल्पात मायमाऊली व बळीराजासाठी घोषणा आणि निधीचा प्रचंड वर्षाव करण्यात आला अशी माहिती हजारे यांनी दिली। शिंदे सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये जनतेच्या उपयोगाचे निर्णय घेतल्याने लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 1,500 रुपये मिळणार आहे। या योजनेसाठी महिलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी एकदम साध्या आणि सोप्या अटी ठेवण्यात आल्या आहे। जिल्ह्यातील महिलांना व जनतेला या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी केले आहे। पत्र परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे, जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, जिल्हा संघटक युवराज धानोरकर, प्रतिमा ठाकूर, शहर प्रमुख भारत गुप्ता, मिनल लाही आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी या पावसाळी अधिवेशनामध्ये ज्या लाडकी बहीण अशा अनेक योजना आणि लाडकी बहीणमध्ये 1,500 रुपये महिना ज्या 21 ते 60 वर्ष वयोगटाच्या महिलांना जो जाहीर केला, त्याच्यामध्ये नुसतं जाहीर नाही केलं, त्यांची तरतूद केली। अशा अनेक योजना दुर्बल घटकांचे शेतमजूर, गरीब आणि जशी एक योजना त्यांनी पुन्हा वारकऱ्यांसाठी सुद्धा मंजूर केलेली आहे। जे रजिस्टर मंडळ आहे वारकरी, त्याच्यासाठी 20,000 रुपये अशा अनेक योजना महिलांसाठी असो, दुर्लभ घटकांसाठी असो, शेतकऱ्यांसाठी असो, मजुरांसाठी अशा अनेक योजना या पावसाळी अधिवेशनात त्यांनी मंजूर केलेल्या आहे आणि लोकांना कार्यान्वित केलं आहे। आणि त्याचंसुद्धा लगेच त्याच्यामध्ये तरतूद करून जनतेसाठी एक आजपर्यंत जे मुख्यमंत्री झाले सर्वात चांगली म्हणजे योजना ही एकनाथभाई शिंदेनी लोकांसाठी मंजूर केलेलं आहे। त्यामुळे हे वातावरण आहे आणि हे सर्व जनतेपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली। महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा नुकतीच 28 तारखेला झाली आणि नुसती घोषणाच नाही तर त्याच्यावरती आजपासून अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली आहे। आणि या माध्यमातून 21 वयोगटात ते 60पर्यंत एकूण महिलांना 1,500 रुपये प्रतिमाह विविध स्तरावरती त्या ठिकाणी शासनातर्फे जाहीर झालेले आहे। सोबतच पिंक रिक्षा योजना ही सुद्धा अतिशय महिलांसाठी उपयुक्त योजना, जी रोजगार निर्मिती करणारी योजना आहे। अशा बऱ्याचशा योजना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी भेट म्हणून दिलेल्या आहे। सोबतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 25,000 म्हणजे साधारणतः कृषी पंपाला जे वीज बिल यायचं वर्षाला आपल्याकडे 25,000 रुपये येतं। असे बरेचसे मोठमोठे वीज बिल यायचे, ते वीज बिलसुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारनं माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात थांबविलेले आहे, त्याला माफी दिलेली आहे। सोबतच आता जे योजना आजपासून कार्यान्वित होत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, याच्यामध्ये आता नुकत्याच शाळासुद्धा सुरू झालेल्या आहे। तर माझी जिल्हा प्रशासनाला विनंती असेल की या शाळांची गर्दी आणि या महिला आता ज्या आमच्या तुमचं उत्पन्नाचा दाखला मागण्यासाठी तहसीलवरती जाणार आहेत, या सगळ्यांची गर्दी बघता तहसील प्रशासनावरती प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे। आणि म्हणून जिल्हाधिकारी महोदयांना माझी नम्र विनंती असेल की आपण या योजनेसाठी एक तात्पुरतं 15 दिवसाकरिता एखादं वेगळं दालन उघडून त्या ठिकाणी वेगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून आमच्या महिलांना सहजतेनं उत्पन्नाचा दाखला कसा देता येईल आणि लाडकी योजनेकरिता कसं सहकार्य करता येईल यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावा।